असं म्हणतात की प्रत्येकानं एकदा तरी वारी अनुभवावी आणि असाच एक वारीवर एक सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतोय. समायरा, केतकी नारायण आणि अंकुर राठी दोघं माझ्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे. छान वाटतंय तुम्हाला दोघांना एकत्र बघून. एक वेगळीच जोडी या निमित्ताने पाहायला मिळते. आणि अंकुर, मी मराठी बोलते जरा थोड़ी बहुत थोडं मतलब सेट पे तो कुछ तो सीखना पड़ा. मला जेवण पाहिजे, मला भूक लागली आहे, जो बहुत ही जरूरी चीजें हैं सेट पे. महाराष्ट्र मस्त आहे. महाराष्ट्र मस्त आहे. चांगले वाक्य शिकवले. आणि केतकी, मला एक पहिलं तुला हे वाक्य विचारायचं की काय म्हणजे तुझं सेकंड होम गोवा आहे का? म्हणजे गर्ल्समध्येही तू गोव्याची होतीस, इकडे पण तू गोव्याहून आली आहेस, तर असं काही आहे का? आय एम ऑल्सो थिंकिंग सो, कारण आय थिंक मी महाराष्ट्रीयन दिसतच नाही. तर मला मध्येच असे मल्याळी रोल्स मिळतात, तेलुगू रोल्स मिळतात, गोवन रोल्स मिळतात. सो आय थिंक आय शुड शिफ्ट देअर. गुड आयडिया. पण हा म्हणजे टायटल रोल आहे यावेळेला. टायटल रोल समायरा आहे. अतिशय सुंदर नाव आहे, त्याचा अर्थ सुद्धा ट्रेलरमधून आम्हाला कळला. तर ही भूमिका कशी असणार आहे काय? आम्हाला मस्त तू बुलेटवर राईड करताना दिसतेस, बरंच काय काय ॲडव्हेंचर करताना दिसतेस, कशी आहे? ॲक्च्युली जसं जनरली आपण बघतो की बाईक चालवणाऱ्या मुली किंवा टॅटू असणाऱ्या मुली, त्यांचं असं खूप एक फॅन्सी इमॅजिनेशन असतं आपल्या मनात की अरे यार तिथे एकदम कूल आहे. पण समायरा ॲक्च्युली तिची खूपच बेसिक स्टोरी आहे. आणि तिला शी इज नॉट अ फॅन्सी गर्ल ॲट ऑल. तिला असं काहीतरी शोधायचं आहे आयुष्यात जे खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही नसूच शकतं आयुष्यात. असं ते कॅरेक्टर आहे. आधी जे गोवन कॅरेक्टर केलं होतं त्याच्यापेक्षा हे कम्प्लिटली वेगळं कॅरेक्टर आहे. आणि प्लस आजचं जे यूथ आहे, सो माझ्या वेळाची मुलं जनरली म्हणजे सायकेडेलिक रॉक किंवा ट्रॅन्स म्युझिक शिवा वगैरे असं ऐकतात. पण आय एम सो हॅपी की मला ही फिल्म माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मिळाली. आणि आय वॉज लिसनिंग टू पांडुरंग, तुकाराम आणि निहारचं म्युझिक. सो ती कम्प्लिटली एक म्युझिकली पण एक खूप सुंदर जर्नी होती, कारण त्याच्यामध्ये खूप सारे रिअलायझेशन्स झाले स्वतःबद्दल, इन जनरल जगाबद्दल. आणि प्लस आय मेट अंकुर, आय मेट ऋषी सर. सो या सगळ्यांसोबत पण काम करताना खूप मजा आली. आणि बेसिकली दिस स्टोरी हॅज बीन रिटन बाय अ बॉय, लाईक सुमित तांबेने ती लिहिली आहे, एका मुलाने ती स्टोरी लिहिली आहे. पण तरी आमच्या दोघांच्या पण ज्या स्टोरीज आहेत त्याच्यामधले डिटेलिंग्स, एका मुलीचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात ते तरी खूपच सेन्सिबली लिहिले असतात. आणि अंकुर या निमित्ताने आपण यांना अनेक सिरीजमध्ये पाहिलेलं आहे, व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. अंकुर या निमित्ताने मराठी सिनेमात येतोय. सो वेलकम, आपका स्वागत है मराठी फिल्मों में. और मराठी फिल्मों में काम करके आपको कैसा लगा? ऑफकोर्स कंटेंट को हम बहुत इंपॉर्टेंस देते हैं मराठी मूवीज में, रीजनल मूवीज में, अगर आप जानते हो तो ये मराठी फिल्म का एक्सपीरियंस आपके लिए कैसा था? ये आई थिंक शायद मेरी पहली या दूसरी फिल्म थी. हमने आई थिंक 2017 में शूट की, 5 साल तो हो गए कम से कम. तो एक खासियत ये थी कि सब ही डायरेक्टर से, राइटर से, हमारे क्रू से, मतलब सब दिल के इतने अच्छे थे. जिससे भी मेरी मुलाकात हुई सबके चेहरे पे मुस्कुराहट और सबके दिल में मतलब एक इच्छा थी कि कुछ अच्छा बनाएं. जैसे आप कह रहे हो, कई बार होता है ना कि आप काम पे जाते हो, लोग मतलब अरे काम चलो करते हैं. यहाँ पर ऐसा नहीं हुआ. ये फिल्म जैसे लेबर ऑफ लव बोलते हैं ना, बिल्कुल वैसे ही बनाई गई. तो वो मुझे बहुत अच्छा लगा. दैट वाज वेरी वेरी स्वीट. और वो आप जब फिल्म देखोगे यू विल रियलाइज दैट कि जिस तरह का हमने सब्जेक्ट मैटर भी पकड़ा है, वो बहुत ही कंसिडरेशन के साथ, बहुत ही सेंसिटिवली उसको अप्रोच किया है. नक्कीच. आणि आता जसं मी म्हटलं की वारीचा अनुभव तर ऐकायचाच आहे, कारण वारी प्रत्येकाला वेगळी कळते आणि वेगळी उमजते, वेगळी समजते. अनेक साहित्यिकांना सुद्धा वारीचा मोह टाळता आला नाही. मारुण कोलटकर असतील, दिवा मोकाशी असतील, अनेकांनी वारीवर प्रचंड मोठं साहित्य आहे. म्हणजे अर्थात अभंगांव्यतिरिक्त हे जे साहित्य आहे ते आहेच. आणि दिग्दर्शकाला सुद्धा मोह पडतो की वारीवर सिनेमा करावा. खूप दिवसांनी वारीवर काहीतरी आलेलं आहे की वारी आम्हाला सिनेमातून दिसते या निमित्ताने. तर तुमचा तो वारीतला अनुभव कसा होता? का कशा पद्धतीने वारी खरंच प्रत्यक्ष अनुभवता आली का फक्त सिनेमात दाखवली? काय ॲक्च्युली मी आधी कधीच वारीला गेले नव्हते. मी ऐकलं होतं आणि म्हणजे मला असं होतं की का लोक जात असतील एवढं चालत इतक्या दूर, काय ती ड्राईव्ह असेल त्यांची.
आणि जेव्हा सो बेसिकली आय जस्ट टेल यू की हाऊ आय गॉट इन टू दिस फिल्म. सो प्रसाद म्हणून एक मुलगा होता, ही यूज टू डू कास्टिंग. तर तो मी असेच ब्लॉग्स वगैरे लिहायचे. सो त्याने तो ब्लॉग वाचला होता आणि ही वॉज लाईक की मी त्याला कधीच भेटले नव्हते आणि तो म्हणाला की कितकी तू समायरा आहेस आणि तू जा त्या ऑडिशनला. आणि आय वॉज लाईक ओके मी जाते, पण आय डोंट नो द स्टोरी काय आहे. तर म्हणे काही विचारू नको, जस्ट गो फॉर दॅट ऑडिशन. दुसऱ्या दिवशी मी आले इथे आणि ऑडिशन केली आणि इथेच आम्ही ऑडिशन केली होती. आय गॉट सिलेक्टेड. सॉरी. त्यानंतर जेव्हा वारीला गेले तेव्हा सुनील मला म्हणाला की मी तुझे फोटोज वगैरे बघायचो आणि माझ्या मनातली समायरा तूच होती. सो मला असं वाटतं होतं की वारीमध्ये पण असंच काहीतरी एक असतं की एक बिलीफ असतो आणि ते सगळ्या लोकांना एकत्र आणतं. की सगळ्यांचं एक काहीतरी असतं की हां मे बी या दोघांना वाटत होतं की ही समायरा आपली असू शकते आणि समहाव आय गॉट इन टू दिस फिल्म. मला ती क्युरियोसिटी होती की वारी काय असते मला एकदा तरी अनुभवायची आहे आणि आय गॉट दिस फिल्म. आणि प्लस वारीतला जो अनुभव आहे तो खूपच म्हणजे अनकंडिशनली लोक प्रवास करत असतात आणि त्यांची भक्ती ते इतकं जास्त होऊन जातं की एका पॉईंटला यू कॅन्ट टेक इट. सो तो असा एक वेगळा अनुभव. वेगळा अनुभव. आणि तेव्हाही मला माहिती की तुझी पण एक डायरी असते त्याच्यावर स्केचेस वगैरे करते. समायरा पण बहुतेक तसं करते का? समायराला फोटो काढते आणि स्क्रिबल करते. तर तिकडे त्या वारीत काही स्केचेस केली नाही तेव्हा मी नव्हते करत ॲक्च्युली. आत्ता मी ते एक्सप्लोअर केले असतं. ओके. आपका वारी का एक्सपीरियंस कैसा? बहुत अच्छा क्योंकि जब हमने जब हमने ये फिल्म शूट की तो मुझे इंडिया में लगभग 1 साल ही हुआ था. तो इतनी भक्ति मैंने आज तक कभी देखी नहीं थी. मतलब लगभग 15 लाख करीबन मेरे ख्याल से 250 किलोमीटर जा रहे हैं पंढरपुर तक. वो भी काफ़ी लोग नंगे पैर. उसको देखने का मौका मिला मुझे, वो बहुत बड़ी बात थी मेरे लिए. मैं भी एक बहुत ही मैं भी स्पिरिचुअल बैकग्राउंड से आता हूँ, तो इतनी भक्ति देखते हुए मुझे बहुत खुशी हुई. और हमें उस माहौल में शूट करते वक्त कितना मज़ा आया क्योंकि लोगों के दिल में इतनी भक्ति है, इतनी खुशी है, इतनी क्या बोलते इतना सेवा करने की इच्छा है कि उस माहौल में बनाने में हमें भी वो एक तरह से वो हाई हो गई, वो एनर्जी मिल गई कि भाई अरे यार विठ्ठल रखुमाई के वो सारी एनर्जी हमने भी आ गई हम शूट करते वक्त. तो वारी के लिए और ये फिल्म की एक्सपिरियन्स के लिए तो मैं हमेशा शुक्रगुजार हूँ. वा क्या बात आहे. आणि मला आता हे विचारायचं आहे की आता वारीचं तुम्ही अनुभव सांगितलं समायरा. गाणी फार सुंदर आहेत, गाण्यांना खूप छान ॲप्रिसिएशन सुद्धा मिळत आहे. तू छान गिटार हातात वाजवून घेऊन छान गाणं म्हणजे असं आहे. तर गाण्यांचे ते अनुभव कसे? गाणे ॲक्च्युली की कंटेंट आहे या फिल्मचा. कारण तिथे पण म्हणजे वारीमध्ये पण तुला कंटिन्युअस काही ना काही भजनं कोणीतरी काहीतरी गुणगुणतं आहे, विठ्ठलाचं नाव घेतं आहे. तर असं तो कंटिन्युअस एक साऊंड ट्रॅक चालू असतो वारीमध्ये. अभंग किंवा मंदिरासमोरनं जाता येतं तिथे पण सेलिब्रेशन चालू असतं. आणि तो एक खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे फिल्मचा म्युझिक. आणि निहारनी म्हणजे समाजाचं जे कॅरेक्टर आहे तर म्हणजे इट इज व्हेरी एक्झॉस्टिंग. कारण तिचा जो लहानपणीपासूनचा जो प्रवास आहे आणि आता ती वारीमध्ये तिच्या आईवडिलांना शोधते आहे. तर त्या प्रत्येक म्हणजे माझा क्राफ्ट पण डिझाईन करण्यासाठी मला म्युझिक पण हेल्प करत होतं. त्यानुसार नेहानी ते डिझाईन केलेलं आहे. गिटार त्यानिमित्ताने तू शिकलीस का? थोडीफार मला नाही येत गिटार ॲक्च्युली. आणि आम्ही खूप ऐन वेळेवर माझं कास्टिंग झालं आणि मला 2 आठवड्यात लगेच सेटवर जायचं होतं. आणि सेटवर जायच्या लाईक 5-6 दिवसाआधी मला गिटार मिळाली. सो मी नीट नाही वाजवू शकले. पण ते असं वाटतं की तुला येते. पण माझं हे कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग होतं की मी काय म्हणते, मी कुणासाठी इथे आली आहे. ते जे कॅरेक्टरचं जे कन्व्हिक्शन होतं ते खूप जास्त स्ट्रॉंग होतं. त्यामुळे गिटार हा एक सेकंडरी पार्ट झाला त्या सगळ्या प्रोसेसने. खरंच म्हणजे मला असं वाटतं की सगळे माऊलीला शोधवते तू त्या खऱ्या माऊलीला शोधवतीस असा वेगळा प्रवास. हा म्हणजे एक वेगळा जोर होता. म्हणजे मला कळतच नव्हतं की आपण ऐसा लग रहा था कि किसी और ही जगह जा रहे हैं हम लोग. मतलब हमारी जो दुनिया है, मतलब हमारे जो परिवार है, दोस्त है,
इन सबसे कहीं तो दूर निकल रहे हैं, ऐसा वो प्रोसेस में लग रहा था. वारीतलं शूटिंग हा मात्र एक वेगळा अनुभव असेल आणि कलाकारांसाठी नक्कीच टफ असतो, कारण वाटा काढत तुम्हाला शूट करायचं असतं, डीओपी साठी पण अवघड असतं ते सगळंच काम. तर त्यातले काही नक्की वेगळे किस्से असतील तर ते असं काय होते का? फॉर्च्युनेटली म्हणजे मी काही सेलिब्रिटी नाही आहे आणि तेव्हाही नव्हते, सो मला असं Who is saying? Who is saying? So, असं आम्हाला म्हणे की अरे सेलिब्रिटी आले काहीतरी शूट करतायत तर चला यांच्या मागे जाऊया, असा तिथल्या लोकांचा जोर नहीं होता. हुआ, हमारे साथ कितनी बार हुआ. हुआ क्या? हाँ क्यों कभी नहीं. कभी हुआ. अरे जैसे खासकर हम जैसे कोई छोटे गांव में हम शूट कर रहे हैं, हाँ. अरे शूटिंग चालू है, अरे हीरोइन है, हीरो. कितनी बार ऐसे लोग तो मतलब ऐसे हाथ पकड़े ऐसे कैसे खींच रहे हैं. ऐसे मतलब सेलिब्रिटी तो हुआ तब थी, अब भी है. कुछ लोग तो वो भी करते थे, मतलब हम लोग फोटो खींच रहे हैं हमारा, वो लोग आके हमारे लाइक ओके. पर बहुत मजा आता था ऑफ कोर्स. और ऐसा भी एक दो सीन्स था जहाँ पे मतलब ऋषि सर बोलते थे कि वो ट्रक है उस पे जाना है, तो हम दोनों भागते थे और ट्रक पे चढ़ते थे और शॉट कहीं से और से लिया जाता था. तो इट वॉज फन. वेगळी गंमत असेल. आणि मी आजारी वगैरे पण पडले, बट आमचे स्पॉट दादा होते, ही वॉज सो नाईस की ते मला असं होतं की हाताने वरण भात कालवून खाऊ घातलं, तर मला असं झालं की बस आता मला काहीच नको आहे आयुष्यात, आता मी बस झालं, संपली माझी शेवटची फिल्म वगैरे असं. कितना वेगळा गमती असतो. आपकी जोड़ी बहुत अच्छी लग रही है फिल्म में. और- मैं चाहती हूँ कि और भी आप एक साथ काम करें, मतलब आगे. हाँ, मैं- सोचिए इस बारे में. हम तो अभी यही बात जिक्र कर रहे थे कि इतने साल बाद हम फिर से एक फ्रेम में आ रहे हैं कि 4-5 साल हो गए. Yes, actually. एक्चुअली अंकुर के बारे में ये कहना चाहूँगी कि पहले तो बहुत टेंशन था कि यार ये तो बंदा बाहर से आया है अभी तो इसके साथ पूरा इंग्लिश में बात करना पड़ेगा, फिर कुछ डायलॉग होंगे मेरे मराठी तो वो कन्वर्ट करके इसको बताना पड़ेगा. तो ऑल दैट टेंशन वाज देयर. पर हम लोग मतलब द डे वी मेट हियर, तर तिथे भेटल्यावर तो एकदमच मस्त होता आणि उसकी जो एनर्जी है वो मतलब आमच्या सगळ्यांच्या एनर्जीच्या 5% जास्त एनर्जी घेऊन तो सेटवर यायचा आणि इन जनरल यू कॅन सी हिम की तो असा म्हणजे फुल ऑन चिअरफुल असतो आणि ही इज अ व्हेरी गुड को ॲक्टर. म्हणजे त्याच्यासोबत काम करताना जी मजा आली ना ती अमेझिंग है. आई हैवंट एक्सपीरियंस दैट बिफोर. तारीफ होगी, गुल यहाँ पे हो गए. अभी आप बताओ. Yes, अब आप बताओ. You know, it's so funny. केतकी की स्ट्रेंथ क्या थी, केतकी की क्या वाइब्स आपको अच्छी लगी? क्या होता है ना, कई बार आप कुछ कलाकारों के साथ काम करते हो, खासकर सिनेमा में, जो उनका ज़्यादा ध्यान उस पर जाता है कि मेरे बाल ऐसे नहीं ऐसे होने चाहिए, ये वो. लेकिन शी इज़ अ वेरी अर्नेस्ट आर्टिस्ट. उसकी हर बार जब हम सीन कर रहे हो, खासकर सीन के बाद भी हम उस सीन को डिस्कस भी कर रहे हैं, पहले भी कर रहे हैं, हमारी इच्छा साथ में हमेशा यही रही थी कि हम कोलैबोरेट करके इस सीन का जो सच है उसको पकड़े हम. ऐसे को एक्टर्स बहुत कम मिलते हैं हमें. और जब मिलते हैं तो बहुत मज़ा आता है, क्योंकि ऐसा लगता है कि हमारा मकसद एक है. ये नहीं कि मैं अच्छा लगूँ या तू अच्छी लगे, हमारा मकसद ये है कि हम, और फिल्म भी और कंटेंट भी ऐसा है और हमारी टीम भी ऐसी है कि हम सब फिल्म की सेवा कर रहे हैं. खासकर वारी का जो, जैसे मैंने कहा, माहौल भी ऐसा है सेवा का कि हम भी उसी जोन में थोड़ा चले गए. तो इस मामले में शी इज़ अ ग्रेट को एक्ट्रेस, बिकॉज इसकी आंखों में वो अर्नेस्ट ऑनेस्टी वो दिखाई देती है. तो उसको एक्टिंग करते वक्त भी और आप देखते हुए इसकी आंखों में खुद पर वो इमोशंस, वो जज्बात आते हैं. फिल्म पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की काहीतरी आपल्याला नवीन बघायची इच्छा असते आणि ही सगळ्या नवीन लोकांनी मिळून केलेली फिल्म आहे. त्याचा विषय पण जुना आहे पण नवीन प्रकारे तो हाताळला गेला आहे. म्युझिक जे आहे ते आपण म्हणतो की अरे सगळे हिपहॉप चालू असतात किंवा ट्रॅन्स म्युझिक चालू असतं, पण म्युझिक पण खूप छान केलं निहाळने. सो म्हणजे एंटरटेनमेंट फॅक्टर वाईज फिल्म चांगली आहे. आणि जसं अंकुर म्हणाला की त्याचा विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो आपण सहज बोलू शकत नाही आणि फिल्मच्या माध्यमातून आम्ही तो सांगायचा प्रयत्न केला आहे. तर होपफुली तुम्हाला आम्ही आवडू त्या फिल्ममध्ये आणि तुम्ही पण स्वतःला कुठेतरी कनेक्ट करा. येस, 26 ऑगस्ट पासून समायरा. थँक्यू सो मच. 26 ऑगस्टपासून समायरा थिएटरमध्ये जाऊन बघा.
येस थँक्यू सो मच आणि खूप 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 शुभेच्छा थँक्यू Thank you.